आणि मागच्या वेळेस आपण म्युझिक, आर्ट आणि प्ले थेरपी याच्यावर चर्चा केली होती. आता आपण डान्स किंवा मूव्हमेंट थेरपी आणि ड्रामा थेरपी याच्यावर चर्चा करणार आहोत. तर मग BPC 145 युनिट 9 समुपदेशन कौशल्य आणि तंत्रे तिसरा कोणता आहे तर डान्स किंवा मग मूव्हमेंट थेरपी आणि ड्रामा थेरपी. तर मग मानसशास्त्राने मन आणि शरीर यांच्यातील संबंधावर नेहमीच भर दिला आहे. हे निरोगी शरीरात म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मनावर म्हणजे ताण हे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन. तर असं एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी असं. तर मग मानसशास्त्राने मन आणि शरीर यांच्यातील संबंधावर नेहमीच भर दिला आहे. म्हणून मग हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी, आणि हे मानसशास्त्र खूप याला महत्व देते. आणि तर मग आता निरोगी मन कसं राहील आणि निरोगी शरीर पण कसं राहील, तर ते म्हणजे डान्स किंवा मूव्हमेंट थेरपी. आणि म्हणजे डान्स हा एक व्यायामाचा पण प्रकार असू शकतो, आणि व्यायामातून आपल्याला आपले कौशल्य पण वाढतात. तर मग असंच म्हणजे डान्स आणि मूव्हमेंट थेरपी असं म्हणता येईल. पण फक्त व्यायाम म्हणजेच डान्स आहे असं नाहीये. आपण म्हणजे जेव्हा नृत्य केलं जातं, आपण किंवा कोणी पण जेव्हा नृत्य करतं तेव्हा एक प्रकारचा आनंद मिळत असतो असं आहे. आणि म्हणजे आनंद का मिळतो तर मग हे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, म्हणजे हॅपीनेस प्रमोटिंग न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा हार्मोन्स. आणि म्हणून मग म्हणजे आपल्याला आनंद होत असतो, आपण ही ऍक्टिव्हिटी एन्जॉय करतो. तर मग आणि आनंद अनुभवतो, म्हणजेच हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी. भारतीय संस्कृतीने सण आणि उत्सवांचा भाग म्हणून शास्त्रीय आणि लोकनृत्य या दोन्ही नृत्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करून मन आणि शरीर यांचं कनेक्शन वर नेहमीच जोर दिलेला आहे. तर मग शास्त्रीय म्हणजे कथक आहे, उत्तरेच्या बाजूला, भारताच्या उत्तरेच्या बाजूला साधारणपणे उत्तर प्रदेश वगैरे या भागात कथक आहे. साऊथ इंडियामध्ये कर्नाटक, तमिळनाडू वगैरे तिकडे भरतनाट्यम आहे, आणि ओडिसी डान्स पण आहे. तर मग म्हणजे हे असे शास्त्रीय झाले. आणि लोकनृत्य म्हणजे याला फोक डान्सेस म्हणता येईल. तर मग या दोन्ही नृत्य प्रकारांवर, शास्त्रीय आणि लोकनृत्य या दोन्ही प्रकारांवर लक्ष केंद्रित करून मन आणि शरीर याच्या कनेक्शनवर नेहमीच जोर दिला आहे भारतीय संस्कृतीने. आणि भारतीय संस्कृतीने तर मग भारतीय मानसशास्त्राने सुद्धा. सुंदर कापणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे तमिळनाडूचे पोंगल नृत्य आहे, म्हणजे लोकनृत्य. पोंगल नृत्य हे एक लोकनृत्य आहे. सुंदर कापणीबद्दल म्हणजे हार्वेस्ट म्हणतो आपण, गुड हार्वेस्ट याच्याबद्दल कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करणारे तमिळनाडूचे पोंगल नृत्य, नवरात्र उत्सवानिमित्त गुजरातचे दांडिया नृत्य इत्यादी वगैरे आहे. हे म्हणजे लोकनृत्य आहेत. आणि आधी आपण बघितले शास्त्रीय कथक, भरतनाट्यम आणि ओडिसा हे शास्त्रीय नृत्यासाठी. तर मग नृत्यामध्ये चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभाव आणि हालचालींच्या विविध प्रकारांद्वारे एखाद्याच्या मनाच्या स्थितीची अभिव्यक्ती समाविष्ट असते. तर मग आपण नृत्यामधून काय एक्सप्रेस करतोय असं एक म्हणजे या वाक्याचा अर्थ तो आहे. तर नृत्यामध्ये चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभाव आणि हालचालींच्या विविध प्रकारांद्वारे एखाद्याच्या मनाच्या स्थितीची अभिव्यक्ती
समाविष्ट इन्क्लुडेड असते. जुन्या परंपरा आणि प्राचीन हिंदू ग्रंथांनी नृत्याला महत्व आणि स्थान दिलेले आहे. म्हणजे जर का थिअरी बघितली, थिअरी थोडीफार वाचली असेल, हे जे शास्त्रीय नृत्य जे आहेत, तर भरतनाट्यम किंवा कथ्थक यांचं मूळ कुठे आहे आणि ते म्हणजे कशासाठी आहेत, याचा म्हणजे जुन्या परंपरा आणि प्राचीन हिंदू ग्रंथांनी नृत्याला महत्व आणि स्थान दिलेले आहे. तर हे म्हणजे हा जो थिअरी जो प्रकार मी म्हणत होते, नृत्याला महत्व आणि स्थान त्यांनी का दिलेले आहे जुन्या परंपरा आणि प्राचीन हिंदू ग्रंथांनी, तर ते साधारणपणे आपल्याला कळू शकेल थोडाफार त्याचा इतिहास जर का बघितला तर किंवा माहिती झाला तर. नृत्य हे अभिव्यक्तीचे आणि निसर्गाशी जोडण्याचे साधन होते. मग आता आपण आता बघितलं ते नृत्याबद्दल बघितलं. आता डान्स किंवा मूवमेंट थेरपी काय आहे हे आपण बघणार आहोत. तर मग डान्स आणि मूवमेंट थेरपी एक अद्वितीय तात्विक दृष्टिकोन घेतात आणि म्हणजे त्या दृष्टिकोनाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक घटकांमुळे ते नृत्याला नैसर्गिकरित्या उपचारात्मक मानते. तर तात्विक दृष्टिकोन म्हणजे आपण इकडेच बघितलं की जुन्या परंपरा आणि प्राचीन हिंदू ग्रंथांनी नृत्याला महत्व आणि स्थान दिलेले आहे. म्हणजेच डान्स ते नृत्य झाले. पण आता डान्स आणि मूवमेंट थेरपी, ते म्हणजे डान्स आणि मूवमेंट थेरपी ही नृत्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. पण डान्स आणि मूवमेंट थेरपी ही म्हणजे आता नवीन त्याची डेव्हलपमेंट होतीये अजून. तर मग ते तात्विक दृष्टिकोन घेतात आणि कुठून तात्विक दृष्टिकोन घेतात, तर मग ते जुन्या परंपरा आणि प्राचीन हिंदू ग्रंथांपासून. मग डान्स आणि मूवमेंट थेरपी एक अद्वितीय तात्विक दृष्टिकोन घेते आणि म्हणजे डान्स आणि मूवमेंट थेरपी जुन्या परंपरा आणि हिंदू ग्रंथांपासून त्याच्या आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक घटकांमुळे ते नृत्याला नैसर्गिकरित्या उपचारात्मक मानते. डान्स आणि मूवमेंट थेरपी शरीरावर आणि त्याच्या मुद्रेवर लक्ष ठेवते. म्हणजे जी व्यक्ती नृत्य करत असते मुद्रेवर लक्ष ठेवते आणि ते समज, आंतरिक भावना आणि तणाव यावर कसा प्रभाव टाकते, ज्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी उपचारात्मक मार्गाने केला जातो. तर मग ती म्हणजे डान्स और मूवमेंट थेरपी. तर म्हणजे शरीरावर आणि मुद्रेवर लक्ष ठेवते. मुद्रा तुमचे एक्सप्रेशन्स असतात आणि चेहऱ्यावर म्हणजे लक्ष ठेवते आणि समज म्हणजे संज्ञात्मक घटक जो आहे मानसशास्त्राचा, त्याच्यावर आंतरिक भावना म्हणजे संज्ञात्मक घटक, कॉग्नेटिव्ह ऍस्पेक्ट किंवा कॉग्नेटिव्ह डायमेन्शन, कॉग्नेटिव्ह कंपोनेंट मानसशास्त्राचा, आंतरिक भावना, इंटरनल इमोशन्स आणि म्हणजे इंटरनल इमोशन्स म्हणजे आपण नृत्यामधून इंटरनल इमोशन्स व्यक्त करत असतो, पण तरी सुद्धा म्हणजे इंटरनल इमोशन्स म्हणता येतील. पण म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला जरा खूप राग आला असेल आणि ती व्यक्ती तो राग व्यक्त करू शकत नसेल, परिस्थिती तशी असेल किंवा आता समोर आपले साहेबच असतील, तर मग ते म्हणजे राग असं व्यक्त नाही करता येत.
तर मग ती व्यक्ती काय करू शकते, म्हणजे सिनेमांमध्ये वगैरे सुद्धा दाखवलं जातं हे, की एकांतामध्ये जिकडे म्हणजे एकांतमध्ये जिकडे फक्त ती व्यक्तीच असेल, तर मग ते सगळा राग असा डान्स थ्रू किंवा नृत्याद्वारे व्यक्त करून स्वतःचा राग कमी करता येतो. तेच म्हणजे आंतरिक भावना. आता साहेबासमोर रागवून तर चालणार नाही असं आहे. तर मग म्हणजे ती व्यक्ती साहेबासमोर रागवणार पण नाही. पण मग एकांतामध्ये व्यायाम करून तरी किंवा मग नृत्य करून राग ही आंतरिक भावना जी आहे ती व्यक्त करेल असं. तर मग आंतरिक भावना आणि तणाव यावर कसा प्रभाव टाकते, म्हणजे एक उदाहरण मी दिलं आता की यावर कसा प्रभाव टाकते. तर मग जरा हालचाल वगैरे केली, व्यायाम केला की मग आपला राग कमी होतो. तर आणि आपला म्हणजे आपला आपण त्या विषयावर चर्चा किंवा विचार नाही करत बसत असं आहे. म्हणजे आता साहेबाबरोबर म्हणजे साहेब रागवलेला आहे आपल्याला, आणि म्हणजे म्हणजे साहेब कसा रागवला आणि काय काय बोलला वगैरे हे असं नाही म्हणजे विचार केला जात जेव्हा नृत्य किंवा व्यायाम केला जातो ते. तर मग आपोआप तुमचा तणाव पण कमी होतो असं आहे. यावर कसा प्रभाव टाकते हे एक उदाहरण दिलं, ज्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी म्हणजे असं थोडस म्हटलं गेलेलं आहे आरोग्य मानसशास्त्रामध्ये, हेल्थ सायकॉलॉजीमध्ये, की जेवढे प्लेझंट इमोशन्स, सकारात्मक भावना जेवढे तुम्ही जास्त अनुभव घ्याल तेवढंच तुमचं आयुष्य वाढत जातं असं आहे. तर मग राग आता ही सकारात्मक भावना नाहीये, आणि तर मग हे म्हणजे असं ती आंतरिक असू शकते बऱ्याच वेळा, आणि म्हणजे सकारात्मक भावना नाहीये, पण मग नृत्य किंवा व्यायामद्वारे ती सकारात्मक करता येते असं आहे. तर मग कसा प्रभाव टाकते, म्हणजे तणाव पण कमी होतो, सकारात्मक भावना आपल्याला अनुभव करता येतो त्याचा, ज्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी, आणि आपोआपच मग आरोग्य सुधारतं, उपचारात्मक मार्गाने केला जातो, म्हणजे थेरपीच्या द्वारे असं आहे. तर मग म्हणजे अशा प्रकारे आरोग्य मानसशास्त्रामध्ये सुद्धा याचा डान्स किंवा मुवमेंट थेरपीचा बराच उपयोग आहे, आणि उपयोग म्हणण्यापेक्षा सुद्धा एक मोठा भाग आहे. तर मग डान्स आणि मुवमेंट थेरपी शरीरावर आणि त्याच्या मुद्रेवर लक्ष ठेवते. आपण BPCC 131 याचा मोटिवेशन आणि इमोशन किंवा प्रेरणा आणि भावना हे याचा अभ्यास केला, म्हणजे चर्चा केली, आणि त्याच्यामध्ये असं पण एक फेशियल फीडबॅक हायपोथेसिस म्हणून एक आपण म्हणजे त्या घटकावर पण चर्चा केली, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की तुम्हाला जर का राग आला असेल, तुम्हाला दुःख वाटत असेल, तर मग एक साधारणपणे तुम्ही हसायला लागा असं आहे. आणि एक सिनेमा आहे ना, मुन्नाभाई MBBS, त्याच्यामध्ये तो जो डीन असतो त्याला राग खूप आला की मग तो हसायला लागतो. तर मग ते लोक जे बघतात त्यांना खूप असं काहीतरी वेगळं वाटेल, हे असं काय करतोय हा व्यक्ती असं वाटू शकतं. पण ते म्हणजे तो फेशियल फीडबॅक हायपोथेसिस. आपली जी मुद्रा आहे आणि ती जर का सकारात्मक नसेल आणि आपण ती सकारात्मक मुद्रा चेहऱ्यावर आणली, तर मग आपला संज्ञात्मक पण विचार चांगला होतो, आणि आंतरिक भावना पण सकारात्मक बनवू शकतात. पण त्याला कदाचित, म्हणजे त्या सिनेमात तरी म्हटलेलं आहे, त्याला प्रॅक्टिस करावी लागते किंवा काय म्हणजे सवय करावी लागते त्याला. बऱ्याच वेळा म्हणजे ज्या भावना सकारात्मक नाहीयेत त्या एक्सप्रेस नाही करता येत बऱ्याच वेळा.
तर डान्स आणि मुवमेंट थेरपी शरीरावर आणि त्याच्या मुद्रेवर लक्ष ठेवते. मुद्रा, फेशियल एक्सप्रेशन्स आणि फेशियल फीडबॅक हायपोथेसिस आणि ते समज, आंतरिक भावना आणि तणाव यावर कसा प्रभाव टाकते, ज्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी उपचारात्मक मार्गाने केला जातो. लोकनृत्य करताना, फोक डान्स करताना आपुलकीची भावना अनुभवतात. म्हणजे आपुलकी, बिलॉंगिंगनेस, म्हणजे एक संस्कृती असेल, एक कल्चर असेल, ते म्हणजे लोकनृत्यांमधून आपुलकीची भावना अनुभवतात आणि म्हणूनच ते नृत्याच्या तालबद्ध हालचालींचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी भेटतात. जेव्हा डान्स थेरपीमध्ये सहकारी नर्तकांशी संवाद आणि संवादाचा समावेश होतो, तेव्हा त्यात समूह स्वरूपात थेरपीचा समावेश होतो. सायकोट्रॉपिक औषधांच्या आगमनापूर्वी, म्हणजे सायकोट्रॉपिक औषधांच्या आगमनापूर्वी डान्स थेरपीचा उपयोग कुठे केला जात होता, तर मग तो स्किझोफ्रेनिक आणि आत्महत्याग्रस्त रुग्णांसोबत काम करताना उपचारात्मक रणनीती विकसित केली होती. तर मग ती मरेन चेस यांनी उपचारात्मक हेतूंसाठी डान्सचा वापर केला होता. म्हणजे मरेन चेस यांनी स्किझोफ्रेनिक आणि आत्महत्याग्रस्त रुग्णांसोबत काम करताना ही थेरपी वापरली, डान्स किंवा मुवमेंट थेरपी. आणि हे तेव्हा सायकोट्रॉपिक औषधांच्या आगमनापूर्वी. मग म्हणजे एवढं महत्व आहे शरीराच्या हालचालीवर आणि डान्स किंवा मुवमेंट थेरपी, आणि त्याच्याबरोबरच व्यायाम सुद्धा. हे लहान मुलं सुद्धा खेळायला जातात, तर मग ते खेळण्याचं महत्व काय असतं ते हे एवढं असतं, असं आहे. मग मेरी व्हाईट हाऊस जी आहे, नृत्य आणि चळवळ थेरपी मध्ये तिचे काम आहे. चळवळ थेरपी म्हणजे मुवमेंट, नृत्य, डान्स आणि मुवमेंट थेरपी सक्रिय कल्पनाशक्तीची युंगियन तत्वावर आधारित होते. म्हणजे मेरी व्हाईट हाऊसने डान्स थेरपी मध्ये तिचं बरंच मोठं काम आहे. आणि तिने त्याचा बेस कोणता धरला, तर सक्रिय कल्पनाशक्ती युंगियन तत्वावर आधारित होते. मुवमेंट आणि मुवमेंट इन डेप्थ असे तिच्या कामाचे शीर्षक आहे. आणि सिग्नलचा अमूर्त अर्थ उत्स्फूर्तपणे डिकोड केला गेला सिग्नलचा. म्हणजे आता मुवमेंट थेरपी किंवा डान्स थेरपी म्हटलं आपण, तर सिम्बॉल्स किंवा सिग्नल्स याचा अमूर्त अर्थ, हिडन अर्थ उत्स्फूर्तपणे डिकोड केला गेला आणि शारीरिक हालचालींचा. युंगियन म्हटल्यानंतर ते न्यू फ्रायडियन किंवा फ्राईडशी आधारित, फ्राईडच्या सिद्धांतावर आधारित, असं थोडंफार आधारित फ्राईडच्या सिद्धांतावर. युंगने काय दिली आहे, तर मग ती अनालिटिकल सायकॉलॉजी, विश्लेषणात्मक मानसशास्त्र असं आहे. आणि म्हणून ते सिग्नलचा काय अर्थ होतो ते डिकोड केलेले आहे डान्स आणि मुवमेंट थेरपीच्या सिग्नलचे. तर मग डान्स आणि मुवमेंट थेरपीचे वेगवेगळे दृष्टिकोन पण आहेत आणि ते आपण आता त्याची चर्चा करणार आहोत. तर पहिला जो दृष्टिकोन आहे तो चास दृष्टिकोन. मरियन चेस च्या नावावर आहे हा दृष्टिकोन. आणि डान्स थेरपीचा प्रणेता, म्हणजे डान्स थेरपीचा पायोनियर किंवा ओरिजिनेटर, तर मग मरियन चेस खालील हस्तक्षेप वापरते: शरीर क्रिया,
प्रतीकवाद, कायनेस्थेटिक सहानुभूती. कायनेस्थेटिक म्हटल्यानंतर चळवळ असं म्हणता येईल किंवा मुवमेंट. कायनेस्थेटिक सहानुभूती म्हणजे कायनेस्थेटिक कंपॅशन असं म्हणता येईल. तालबद्ध गट क्रियाकलाप आणि मिररिंग. मिररिंग म्हणजे थेरपिस्ट जो असतो तो क्लायंटला काय वाटतं आहे आणि किंवा बऱ्याच वेळा क्लायंट ते नीट एक्सप्रेस नाही करू शकत, तर मग ते थेरपिस्ट करतो, त्याला म्हणजे मिररिंग असं म्हणतात. तर मग मिररिंग मध्ये थेरपिस्टच्या किंवा इतर व्यक्तीच्या अचूक हालचालींची कॉपी करणे समाविष्ट असते असं आहे. थेरपिस्ट आधी एक क्रिया करतो किंवा डान्स थेरपी मधली एक स्टेप करतो आणि मग ती कॉपी केली जाते. असं आहे, म्हणजे क्लायंट कॉपी करतो ती. या क्रियाकलाप आंतरिक भावनांच्या गैरमौखिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत आणि संवाद सुलभ करतात. गैरमौखिक म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा त्याच्यात गैरमौखिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत आणि संवाद सुलभ करतात. हे ओव्हरऑल तुमचे संवाद कौशल्य डान्स थेरपी मधून वाढले जाऊ शकतात. मग फ्रॉइडचा दृष्टिकोन काय आहे? तर मग फ्रॉइडने कलाकारांच्या कार्याचे वर्णन उदात्तीकरण नावाच्या संरक्षण यंत्रेच्या वापराचे अभिव्यक्ती म्हणून केले आहे. उदात्तीकरण नावाच्या संरक्षण यंत्रेच्या वापराचे अभिव्यक्ती म्हणून केले आहे. हा म्हणजे प्रोजेक्शन हे एक आहे ना डिफेन्स मेकॅनिझम. तर मग असं एक म्हणजे उदात्तीकरणामध्ये अचेतन लैंगिक इच्छा आणि भावना रचनात्मक आणि स्वीकारग्रह पद्धतीने व्यक्त केल्या जातात. म्हणजे सबलिमेशन म्हणजे प्रोजेक्शन आणि सबलिमेशन असं दोन्ही पण असू शकतं. तर मग सबलिमेशन मध्ये मागच्या किंवा BPCC 131 मध्ये आपण चर्चा केली होती डिफेन्स मेकॅनिझम्सची. सबलिमेशन म्हणजे एखादा आक्रमक व्यक्ती असेल तर मग ती व्यक्ती आर्मी जॉईन करेल किंवा एअरफोर्स जॉईन करेल किंवा नेव्ही जॉईन करेल किंवा असा कोणता स्पोर्ट असेल म्हणजे, तर मग त्याच्यामध्ये ती म्हणजे स्वतःची आक्रमक ऊर्जा म्हणजे काय जगाला किंवा सोसायटीला त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारे चॅनलाइज करते. तर उदात्तीकरणामध्ये अचेतन लैंगिक इच्छा आणि भावना रचनात्मक आणि स्वीकारग्रह पद्धतीने म्हणजे सोसायटी सुद्धा स्वीकार करेल असं सबलिमेशन त्याला म्हणतात. स्वीकारार्ह पद्धतीने व्यक्त केल्या जातात. फ्रॉइडच्या दृष्टिकोन सुधारण्याचे तंत्र वापरतो. यामुळे ग्राहकाला किंवा क्लायंटला त्याच्या किंवा तिच्या प्रतिक्रियांमध्ये उत्स्फूर्त होण्यास आणि प्रतिक्रिया देण्याच्या जुन्या ठराविक पद्धतींपासून दूर जाण्यास मदत होते. कारण बऱ्याच वेळा त्या पद्धती ज्या असतात प्रतिक्रिया द्यायच्या त्या स्वीकारार्ह पद्धती असतीलच असं नाहीये. तर पद्धतींपासून दूर जाण्यास मदत होते, एखाद्याचे नातेसंबंध वाढवण्यास देखील मदत करते आणि मुक्त सहवास सारखेच आहे. तर हा म्हणजे फ्रॉइडचा दृष्टिकोन आहे. म्हणजे फ्रॉइडचा दृष्टिकोन असा आहे की सबलिमेशन हा जो डिफेन्स मेकॅनिझम आहे तो फार हायलाइट केलेला गेला आहे डान्स आणि मुवमेंट थेरपी मधून आणि फ्रॉइडच्या दृष्टिकोनामधून. किंवा फ्रॉइडची एक कमेंट आहे डान्स आणि मुवमेंट थेरपीकडे बघण्याची. आता विनिकॉटचा दृष्टिकोन काय आहे? तर मग विनिकॉट सांगतो की कला आणि नृत्य अभिव्यक्तींद्वारे व्यक्तींना त्यांच्या जीवनातील योग्यतेची भावना वाढली आहे.
एखाद्याच्या संभाव्यतेचा शोध घेणे, खरे स्व, सर्जनशील स्वतः, विचार आणि वर्तनातील हावभाव, चित्रे आणि रूपकांचे विश्लेषण स्वतःबद्दल नवीन धारणा निर्माण करण्यासाठी केले जाते. तसेच क्लायंट आहे म्हणजे स्वतःचे कौशल्य वाढवले जातात. स्वतः सोसायटीला किती महत्वाचं, स्वतः आपण सोसायटीला किती महत्वाचे आहोत हे हे बऱ्यापैकी सांगितलं जाऊ शकतं डान्स आणि मुवमेंट थेरपी मधून क्लायंटला. तर खरे स्व, ऍक्च्युअल सेल्फ किंवा रिअल सेल्फ असं म्हटलं जाईल. तर मग स्वतःचे कौशल्य काय आहेत आणि ते कसे वाढवता येतील, आणि कौशल्य वाढवल्यानंतर आपण जगाला आणि सोसायटीला कसे महत्वाचे बनवू शकतो, हे एक विनिकॉटचा दृष्टिकोन आहे डान्स आणि मुवमेंट थेरपी कडे बघण्याचा. आणि मग आत्मनिरीक्षण आणि सुसंवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणजे इंट्रोस्पेक्शन, आत्मनिरीक्षण, इंट्रोस्पेक्शन वाढवले जाते. मन आणि शरीराचे एकत्रीकरण, जे कनेक्शन आहे हे आपण बघितलेलंच आहे. हा म्हणजे विनिकॉटचा दृष्टिकोन आहे. फ्राईडचा दृष्टिकोन सब्लिमेशन, चार्ल्स किंवा मरीन चेसचा दृष्टिकोन काय आहे तर तो म्हणजे मिररिंग. फ्राईडचा दृष्टिकोन आहे सब्लिमेशन, डिफेन्स मेकॅनिझम, आणि विनिकॉटचा म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्शन किंवा स्वतःवर आपण अभ्यास करतो, आपली स्वतःला जाणून घेणे आणि आपली कौशल्य वाढवणे, असं विनिकॉटचा दृष्टिकोन आहे. आणि मन आणि शरीराचे एकत्रीकरण, म्हणजे तेच हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी असं. मग असल चळवळ जी त्याची पायोनियर जी आहे, म्हणजे आता सध्याची डान्स थेरपी जी आहे ती मेरी व्हाईटहाऊस जे आहे, म्हणजे बेशुद्ध किंवा अनकॉन्शियसवर फोकस आहे आणि एखाद्याचे आंतरिक ऐकणे आणि स्वतःच्या हालचालींद्वारे शोधले जाते. हे थोडस जरा विनिकॉटच्या जवळच जातो मेरी व्हाईटहाऊसचा दृष्टिकोन, शोधले जाते आणि दिग्दर्शित पद्धतीने. तर नृत्य आणि मुवमेंट थेरपीचे दृष्टिकोन आणि मूलभूत संकल्पना. मग एक दृष्टिकोन जो राहिला आहे तो इंटिग्रेटेड डान्स थेरपी. तर मग एकात्मिक उपचारांवर आधारित आहे तो. इंटिग्रेटेड सगळं उपचार पद्धती. जर्मनीच्या काही भागात हा इंटिग्रेटिव्ह डान्स थेरपी दृष्टिकोन हा वापरला जातो. म्हणजे आता आपण आधीचे 4 दृष्टिकोन बघितले, ते म्हणजे चेस, व्हाईटहाऊस आणि लिलियन एस्पोनाकाच्या संकल्पना या दृष्टिकोनामध्ये एकत्रित केल्या आहेत. इंटिग्रेटिव्ह म्हणून म्हटलेलं आहे त्याला, एकत्रित केल्या आहेत. आणि डान्स थेरपी पायोनियर म्हणजे इंटिग्रेटिव्ह डान्स थेरपी पायोनियर ट्रुडी स्कूपचे व्यावहारिक कार्य देखील वापरले जाते. या दृष्टिकोनाचे महत्वाचे घटक काय आहेत तर जिवंत शरीर संकल्पना, नृत्य सुधारणे आणि नृत्य रचना असं आहे. तर हे म्हणजे दृष्टिकोन झाले. आणि आता मूलभूत संकल्पना काय आहेत डान्स आणि मुवमेंट थेरपीच्या. याची मूलभूत डान्स आणि मुवमेंट थेरपी मूलभूत संकल्पना ही डान्स वरूनच घेतलेली आहे. तर मग पण आता आपण डान्स ही मूलभूत संकल्पना आहे आणि डान्स वरूनच डान्स आणि मुवमेंट थेरपी म्हणजे त्याचा निर्माण झालेला आहे. तर मग आता आपण बघूया डान्स आणि मुवमेंट थेरपीच्या मूलभूत संकल्पना. तर मग शारीरिक वृत्ती ही पहिली संकल्पना आहे. आपण मानवी शरीराचा कसा अनुभव घेत आहोत शरीराच्या प्रतिमेवरून समजू शकते. हे आपण म्हणता येईल बॉडी इमेज. बॉडी इमेज म्हणजे एखाद्याच्या स्वतःच्या शरीराच्या म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी आणि वागण्याबद्दल असलेल्या संवेदनांच्या अनुषंगाने
त्याच्या शरीराला कसे समजते. क्लिनिकल सेटअपमध्ये अनुप्रयोग आहेत. हे बॉडी इमेज आणि बॉडी इमेजवरून आपलं वर्तन याच्यावर म्हणजे ही म्हणजे शारीरिक वृत्ती असं म्हणता येईल. म्हणजे वर्तन कशावरून असतं. एक म्हणजे आपण बॉडी इमेज पहिल्यांदा आणि म्हणजे आपण आपल्या आपण शरीराचा कसा अनुभव घेतो असं आहे. तर मग ती म्हणजे शारीरिक वृत्ती, बॉडी इमेज आणि म्हणून मग त्याच्यावरून येणारे वर्तन. मग दुसरं आहे कायनेस्थेटिक जागरूकता. कायनेस्थेटिक म्हणजे हालचाल किंवा चळवळ असं म्हणता येईल. कायनेस्थेटिक जागरूकता, अवेअरनेस थेरपिस्टची स्वतःला जाणण्याची क्षमता दर्शवते आणि शारीरिक दृष्ट्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्तरांवर. तर मग इंटरनल आणि एक्सटर्नल असं आहे, किंवा इंटर आणि इंट्रा असं पण म्हणता येईल. मग कायनेस्थेटिक सहानुभूती, कंपॅशन, मुवमेंट कंपॅशन. सहानुभूती एखाद्या व्यक्तीची क्षमता दर्शवते एखाद्याला समजून घेण्यासाठी, ते म्हणजे सहानुभूती. कायनेस्थेटिक सहानुभूती अशा प्रकारे संदर्भित करते क्लायंटच्या स्वतःच्या शरीरावर आधारित थेरपिस्टची जागरूकता. जागरूकता भावना, अवेअरनेस इमोशन. आणि इनॅक्शन म्हणजे करणे किंवा करणे सुरू करणे मदत करते क्लायंट जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वतःला एकामध्ये बदलण्यासाठी. कायदा, वर्तन, दृष्टी, भावना आणि फिलिंग्स आणि इमोशन्स समाविष्ट करते. त्या डान्स थेरपीमधील मूलभूत संकल्पना काय आहेत. तर ते म्हणजे आपण 3 बघितल्या आधी. आणि चौथी म्हणजे ताल आहे. आपली शरीरे साकार्डियन लयशी जुळलेली असतात. सिरकाडियन रिदम्स. तर मग सिरकाडियन रिदम्स जे असतात ते म्हणजे झोप, स्लीप रिदम्स जे असतात. आपण झोपतो तर मग आपल्या मेंदूमध्ये कोणते वेव्स असतात किंवा रिदम्स असतात ते म्हणजे सिरकाडियन रिदम्स असतात. आपली शरीरे सर्काडियन लयशी जुळलेली असते. म्हणजे झोपेचं पण खूप महत्व आहे तर आरोग्यासाठी. आणि जे डान्स किंवा मुवमेंट थेरपी अशा प्रकारे सुद्धा आपले आरोग्य चांगले करू शकते. शरीराच्या आत हृदयाचे ठोके आणि रक्तदाब याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या लयी असतात. एक म्हणजे सर्काडियन रिदम, म्हणजे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब, ब्लड प्रेशर याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या लय असतात. म्हणजे आपल्या चालण्याच्या गेटचा ताल, म्हणजे आपल्या चालण्याचा स्पीड काय आहे आणि संभाषणाचा ताल देखील आहे. आपण म्हणजे खूप फास्ट बोलतोय का खूप वेळ लावतोय बोलायला वगैरे, हे पण म्हणजे लयी आहेत. थेरपिस्ट एका लयीत श्वास घेऊन चालणे किंवा रुग्णाशी बोलून रुग्णाशी लयबद्ध संबंध वाढवू शकते. ते म्हणजे ताल लयी आपण म्हणतात. सर्काडियन रिदम्स, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब, चालण्याचा स्पीड, आणखी बोलण्याचा स्पीड, असे बरेच लयी आहेत आपल्या शरीरात. आणि मग अस्तित्व नसल्याची भावना. म्हणजे आता अस्तित्व नसल्याची भावना कोणाला असते साधारण, याचे वर्णन पृथक्करण विभाजित व्यक्तिमत्व म्हणजे आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणता येईल त्याला, किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी पण नाही होऊ शकत. ते फक्त आयडेंटिटी डिसऑर्डर, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर. गैर एकीकरण, इकडे येते ते मल्टिपल पर्सनॅलिटी किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी. आणि स्वयंविघटन म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी. गैर एकीकरण म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी. या संदर्भात केले जाते, जे बहुतेक क्लिनिकल प्रकरणांमध्ये दिसून येते.
तर मग अशा लोकांना अस्तित्व नसल्याची भावना असते. विभाजित व्यक्तिमत्व, आयडेंटिटी डिसऑर्डर, गैर एकीकरण, मल्टिपल पर्सनॅलिटी आणि स्वयंविघटन म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी. त्यामुळे भावनिक भाषण एका संकुचित श्रेणीपुरते मर्यादित असते. थेरपिस्ट यावर काम करतो. प्रथम क्लायंटच्या हालचालींचा संग्रह वाढवणे, परिणामी फिलिंग स्पेक्ट्रमचा विस्तार होतो. क्लायंटच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जातात आणि नंतर म्हणजे संग्रह केव्हा असतो, जेव्हा ते रेकॉर्डिंग असतं. परिणामी फिलिंग स्पेक्ट्रमचा विस्तार होतो. आणि मूर्त स्वरूप, तर शरीराला पुनरुज्जीवित करणे, निष्क्रिय संवेदी संवेदनशील बंध पुन्हा स्थापित करणे आणि जीवनाच्या उलगडत असलेल्या भावनिक संपत्तीमध्ये पुन्हा प्रवेश करणे समाविष्ट आहे. हे सगळं डान्स थेरपी मधून करता येतं. संवेदीकरण, तर डीएमटी म्हणजे डान्स अँड मूव्हमेंट थेरपी हा कृती देणारा मनसोपचार प्रकार आहे जो शरीराच्या संवेदनांना उत्तेजित करतो. मानवाला खालील संवेदना असतात, ते म्हणजे संवेदना सेन्सेशन्स, दृश्य, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श. मग आता स्पर्श हे स्पर्शामधून काय कळतं आपल्याला? तापमान, वस्तूंचे तापमान आणि त्वचेवर दाब. आता कृत्रिम हे म्हणजे खास गुदगुल्या, कंपन आणि कायनेस्थेटिक सेन्स, समतोल आणि हालचाल. व्यक्ती मानसिक त्रासामुळे एकतर त्यांचा अनुभव कमी होतो, मानसिक त्रासांमुळे संवेदनांकडून मिळणारा अनुभव हा कमी झालेला असतो. पण उत्तेजन अवरोधित करून संवेदना किंवा वर्धित अनुभव भ्रमात दिसणारी म्हणजे एकतर खूपच कमी असतो म्हणजे जवळजवळ नसतो किंवा खूप जास्त असतो. तर मग भ्रम होतात किंवा भास होतात या सगळ्या पेशंट्सना. डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी आणि स्प्लिट पर्सनॅलिटी असे भास होतात, भ्रम होतात. मल्टिपल पर्सनॅलिटी किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी हे भ्रम होतात म्हणून पण म्हणजे हा एक भ्रम हा फार एक मोठा घटक आहे या सगळ्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स मध्ये. उत्तेजना अवरोधित करून संवेदनावर्धित अनुभव भ्रमात दिसणे. एकतर अशा क्लायंट्सचा संवेदनांमधून मिळणारा अनुभव खूप कमी असतो किंवा तो खूप जास्त असतो, असा समतोल नसतो. तर तो समतोल आणण्यासाठी डान्स थेरपीचा उपयोग केला जाऊ शकतो. आता बेसिक्स काय आहेत डान्स आणि मूव्हमेंट थेरपीचे? इंट्रा आणि इंटरॅक्शनल मॉडेल. तर कॅपेलो यांनी तयार केलेलं आहे हे, आणि डान्स थेरपीचे हे प्रभावी मॉडेल आहे. या मॉडेलच्या फ्रेमवर्क मध्ये दोन कनेक्टेड आणि म्युच्युअल सिस्टीमचे अनुसरण केले जाते. ते म्हणजे इंट्राक्शनल, स्वतःची प्रतिमा. इंट्रा म्हणजे आतमध्ये, तर मग स्वतःची प्रतिमा आणि शरीर प्रतिमा यांचा समावेश होतो. शरीर वृत्ती आणि स्वतःची परस्पर संवादी म्हणजे इतर लोक आपल्याला कसे बघतात असं आहे काय याच्यावर शरीर वृत्ती, बॉडी इमेज. तर मग परस्पर संवादी, एक सामाजिक प्राणी म्हणून त्यांच्या पर्यावरणाशी संबंध विकसित करण्याची ग्राहकाची क्षमता. यामध्ये संप्रेषण आणि आंतरवैयक्तिक गतिशीलता समाविष्ट आहे. मग मूलभूत गोष्टी काय आहेत या मॉडेलच्या, इंट्रा आणि इंटरॅक्शनल मॉडेलच्या? शारीरिक वृत्ती, स्वार्थ, संप्रेषण, परस्पर गतिशीलता, प्रणालींमधील प्रवाही परस्पर संवाद, शरीराच्या अमर्याद कलात्मक क्षमता आणि दृश्य गुणधर्म हलविण्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे शरीराच्या अमर्याद कलात्मक क्षमता
हे आपल्याला म्हणजे आपण कधी विचारच केलेला नसतो. असं आहे. आपल्याला एक कौशल्य येऊ शकतं. तर म्हणजेच दृश्य गुणधर्म हलविण्यावर लक्ष केंद्रित करते. सामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी मिररिंग, जॅम फेस्ट आणि जम्पिंगचा समावेश असलेल्या क्रियाकलाप मानसिक अडथळे, अडकलेल्या मानसिकतेचे किंवा नैराश्याने पीडित व्यक्तींना मदत करते. हे 3 घटक, जॅम फेस्ट, मिररिंग आणि जम्पिंग. DMTचा उपचारात्मक परिणाम काय आहे? तर स्मृतिभ्रंश सुरू होण्यास विलंब, मेमरी लॉस किंवा अल्झायमर्स असं पण म्हणता येईल. स्मृती कार्यामध्ये आणखी घट स्थिर करणे आणि कमी करणे. शरीराची प्रतिमा आणि मनोसामाजिक कार्य वाढवणे. म्हणजे पुन्हा शरीर आणि मन हे कनेक्टेड आहे आणि हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी. तर मग आता रुग्ण तणावाचे उत्तम व्यवस्थापन करतात आणि जागरूकता विकसित करतात. ते म्हणजे इंट्रा आणि इंटरॅक्शनल मॉडेल. रुग्ण तणावाचे उत्तम व्यवस्थापन करतात आणि जागरूकता विकसित करतात खाण्याच्या विकारांबद्दल. हे इटिंग डिसऑर्डर्स पण असतात लोकांना. तर मग ते इटिंग डिसऑर्डर्स कमी केल्या जातील किंवा जवळजवळ नष्ट केल्या जातील. हे म्हणजे डान्स आणि मुवमेंट आहे. कारण बॉडी इमेज याच्यावर बराच जोर दिलेला आहे. तीव्र थकवा उपचार सिंड्रोम, फटीग म्हणता येईल त्याला, सायकोसिस, स्किझोफ्रेनिया आणि नैराश्य हे पण मनोरुग्ण याच्यातून कमी केले जातात, बरेच कमी केले जातात. मेंदूच्या दुखापतीमध्ये समन्वय आणि संतुलन वाढवणे आणि पार्किन्सन रोगाचे रुग्ण, पार्किन्सन म्हणजे हड अशी म्हणजे ते शिवरिंग म्हणतो ना आपण, तसं होत असतं. तर तो म्हणजे पार्किन्सन. उच्च रक्तदाब रुग्णांसाठी सुद्धा डान्स आणि मुवमेंट थेरपी खूप फायदेशीर आहे. सुधारित आकडेवारी दाखवते म्हणजे उच्च रक्तदाब रुग्ण, म्हणजे उच्च रक्तदाब कसा कमी केला जातो, तो समतोल कसा आणला जातो. सामाजिक कौशल्य सुधारतात आणि आक्रमक होतात. सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स आपण म्हणतो. आणि मुलांमध्ये म्हणजे सामाजिक कौशल्य सुधारतात. एका गटामध्ये राहायचं असतं मुलांना, शाळेमधला गट असतो किंवा असे वेगवेगळे गट असतात. म्हणजे सामाजिक कौशल्य सुधारतात आणि आक्रमक होणाऱ्या मुलांमध्ये आक्रमक वर्तन कमी होते, म्हणजे डान्स आणि मुवमेंट थेरपी किंवा इंट्रा आणि इंटरॅक्शनल मॉडेल. डान्स आणि मुवमेंट थेरपी, आता निष्कर्ष काय आहेत त्याचे. डान्स किंवा मुवमेंट थेरपीमध्ये अंतर्गत भावना आणि संघर्ष व्यक्त करण्यात मदत करण्यासाठी नृत्य किंवा शरीराच्या सामान्य हालचालींचा समावेश होतो. हे व्यक्तिमत्वाच्या शारीरिक, भावनिक, संज्ञात्मक आणि सामाजिक डॉमेनचे, जे या सगळ्या डॉमेन्स ऍस्पेक्ट्स म्हणता येईल. तर शारीरिक, भावनिक, संज्ञात्मक हे म्हणजे सगळे मानसशास्त्राचेच घटक झाले. सामाजिक डॉमेनचे अधिक समन्वय आणि एकीकरण सुलभ करते. एकीकरण आणि हे जेव्हा तिन्ही एकीकरण असते तेव्हा ती व्यक्ती एकदम इंटिग्रेटेड असते असं म्हणता येईल. कारण ते एकाच डायरेक्शनने जात असतं. DMT म्हणजे डान्स आणि किंवा मुवमेंट थेरपी लागू करण्यासाठी विविध पद्धती आणि तंत्रे आहेत. तंत्राची निवड ही थेरपिस्टच्या अभिमुखतेवर आणि विशिष्ट उपचारात्मक तंत्रासाठी क्लायंटच्या निवडीसह प्रशिक्षणावर अवलंबून असते. DMTचे बरेच फायदेशीर प्रभाव आहेत. सर्वसाधारणपणे DMT एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विविध आंतरवैयक्तिक आणि आंतरवैयक्तिक म्हणजे इंट्रा आणि इंटर पैलूंना प्रोत्साहन देते. अशा प्रकारे कल्याण वाढवते. भारतात डान्स किंवा मुवमेंट थेरपीने अलीकडेच प्रगती केलेली आहे आणि चालू पण आहे. भारतातील डान्स थेरपिस्ट आणि संस्था खालील शहरांमध्ये महत्वपूर्ण प्रयत्न करत आहेत. तर ते मुंबईमध्ये, बँगलोरमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये. त्या पृष्ठक्रम म्हणजे पेज नंबर 209 वर बॉक्समध्ये
संस्थांचा उल्लेख आहे आणि तुमच्या अभ्यास साहित्य म्हणजे स्टडी मटेरियल मध्ये पेज नंबर 209 वर. तर मग आता आपण बघूया ड्रामा थेरपी. तर मग आता ड्रामा थेरपी हे डान्स किंवा मुवमेंट थेरपी आणि ड्रामा थेरपी हे साधारणपणे एकच कार्य करत असतात, पण ते फक्त वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. ते आपण आता बघणार आहोत. तर ड्रामा थेरपी हे आणखी एक समुपदेशन तंत्र आहे जे एखाद्याच्या भावना व्यक्त करण्यात मदत करते आणि आंतरिक गोंधळातून बाहेर पडण्यास मदत करते. आंतरिक गोंधळ मेंदूमध्ये जो गोंधळ चाललेला असतो तो. नॅशनल असोसिएशन फॉर ड्रामा थेरपीने त्याची व्याख्या अशी केलेली आहे. ड्रामा थेरपी म्हणजे काय, तर मग ते नॅशनल असोसिएशन फॉर ड्रामा थेरपीने व्याख्या दिलेली आहे. ड्रामा थेरपीच्या व्याख्या लक्षणे आराम, भावनिक आणि शारीरिक एकीकरण आणि वैयक्तिक वाढीची उपचारात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नाटक किंवा नाट्य पद्धती, वस्तू आणि संघटनांच्या पद्धतशीर आणि मुद्दाम वापर केला जातो. आता ड्रामा थेरपिस्टची भूमिका काय आहे, म्हणजे ही जी व्याख्या दिलेली आहे, लक्षणे काय म्हणजे आराम, एक रिलीफ मिळतो, भावनिक आणि शारीरिक एकीकरण, हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी, आणि वैयक्तिक वाढीसाठी, वैयक्तिक डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणता येईल. उपचारात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय वापरलं जातं, तर म्हणजे नाटक किंवा नाट्य पद्धत, काही वस्तू पण वापरले जातात, आणि संघटनांचा पद्धतशीर म्हणजे संघटना, बऱ्याच वस्तू एकत्र आणणं आणि त्याला नवीन नाव देणं त्या संघटनेला. संघटनांचा पद्धतशीर आणि मुद्दाम वापर केला जातो. त्यामध्ये कशासाठी, वैयक्तिक वाढीसाठी, भावनिक आणि शारीरिक एकीकरण आणि क्लायंटला आराम मिळणे. तर आता ड्रामा थेरपिस्टची काय भूमिका आहे, तर थेरपिस्ट व्यावसायिक दृष्ट्या पात्र आणि प्रशिक्षित असणे आवश्यक आहे, प्रोफेशनल असायला पाहिजे. त्याला किंवा तिला नाटक किंवा नाट्य, मानसशास्त्र, सायकोपॅथॉलॉजी म्हणजे साधारणपणे मनोरुग्ण म्हणतो आपण. तर त्याचं आणि त्या मनोरुग्ण कशामुळे आहेत, कोणते केमिकल्स आहेत, न्यूरो ट्रान्समिटर्स कोणते आहेत, हार्मोन्स कोणते आहेत, मग सायकोथेरपी आणि ड्रामा थेरपीचे ज्ञान आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. ड्रामा थेरपिस्टला संगीत, गाणे, नृत्य, लेखन, रेखाचित्र इत्यादी इतर कला प्रकारांचेही ज्ञान असणे उपयुक्त ठरते. आता पैलूंवर लक्ष केंद्रित करते ड्रामा थेरपी. कोणत्या पैलूंवर, तर नाट्यमय प्रक्रिया ज्यात नाटकाचे खेळ, भूमिका खेळणे, सुधारणे, कथा सांगणे यांचा संदर्भ आहे. कठपुतळी, मुखवटे, खेळ प्रदर्शन यांचा संदर्भ देणारे उत्पादने आणि कोणती प्रक्रिया आणि उत्पादन वापरायचे हे द्वारे निर्धारित केले जाते. कोणत्याद्वारे, तर मग ते ग्राहकाच्या गरजा, उद्दिष्टे आणि सोयीची पातळी. ग्राहकांच्या गरजा, उद्दिष्टे आणि सोयीची पातळी कोणती, म्हणजे ड्रामा थेरपी मधले कोणते पैलू वापरले जातील हे ठरवतात. मग आता ड्रामा थेरपीचे टप्पे काय आहेत, गटात नाटक सादर केले जाते, त्यामुळे ड्रामा थेरपीचे पुढील टप्पे आहेत. नाटकीय खेळ, गट एकसंधपणे काम करण्याचा मूलभूत कौशल्य, हे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे ना. एकच कोणीतरी काम करताय किंवा 1-2-3 जण फक्त काम करतायत, बाकी सगळे आराम करतायत, असं नाही होऊ शकत. तर गट एकसंधपणे काम करण्याची मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी एकत्रितपणे सादरीकरण करण्यात गुंतलेली असते, जसे की एकसंध, विश्वास आणि एकसंधता विकसित करणे, म्हणजे रॅपो, ट्रस्ट, विश्वास म्हणतो आपण. मग देखावा कार्य आहे, गट खेळत राहतो आणि नाटकातील त्यांचे कौशल्य सुधारण्याचे उद्दिष्टे ठेवते. मग रोल प्ले,
तर गट किंवा गट म्हणजे गट समस्या, एखाद्या गटाला काय समस्या आहे त्या समस्या मांडतो, एक गट समस्या मांडतो स्वतःच्या किंवा कृती करतो. परिकथा, कथेची पात्रे इत्यादींसारखे इतर काल्पनिक माध्यमांद्वारे समस्यांचे सुरक्षित अन्वेषण समाविष्ट आहे. फ्री एक्सप्रेशन असं म्हणता येईल. पराकाष्ठेचा कायदा काय आहे? वैयक्तिक समस्यांवर कारवाई केली जाते आणि थेट शोधले जाते. पहिले 3 हे टप्पे केले की मग पराकाष्ठेचा कायदा म्हणजे वैयक्तिक समस्यांवर कारवाई केली जाते आणि थेट शोधली जाते. नाट्यमय विधी किंवा गटाचे कार्य बंद करण्याचे सूचित करते आणि सार्वजनिक कामगिरीद्वारे किंवा सामूहिक विधी अंतर्गत. आता ड्रामा थेरपी मधील मुख्य संकल्पना काय आहे? तर संक्रमणकालीन जागा, संक्रमणकालीन जागा क्लायंट आणि थेरपिस्ट यांच्यातील विश्वास आणि आरामाचे मूलभूत तत्वे प्रदर्शित करणाऱ्या नाटकाच्या संदर्भात तयार केलेली काल्पनिक जागा दर्शवतो. समस्यांमध्ये अंतर्दृष्टी निर्माण करण्यास मदत करते आणि नवीन शिकणे आणि सामना करणे उदयास करते म्हणजे प्रमोट केली जाते. रूपक ही संकल्पना काय आहे? भावना, विचार आणि वर्तनाच्या वेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्यास मदत. वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या चित्रांद्वारे दर्शवल्या जाऊ शकतात. कॉन्क्रीट मूर्त स्वरूप, क्लायंटच्या शरीराचा वापर करून अमूर्ताचे भौतिक रूपात रूपांतर करते. मूर्त स्वरूपामध्ये जुने कुचकामी किंवा सदोष वर्तन शिकणे आणि नवीन प्रभावी निरोगी वर्तनांचा अनुभव घेणे समाविष्ट आहे. हे कॉन्क्रीट आपल्याला म्हणजे आपण शोधू शकतो काय आहे. नाट्यमय प्रक्षेपण, तर क्लायंट त्यांच्या अंतर्गत कल्पना किंवा भावना प्रक्षेपित करतात आणि थेरपी सत्रात ते कार्यान्वित करतात. ड्रामा थेरपीमध्ये वापरलेली तंत्रे या संदर्भात बदलतात. तर मग अनौपचारिक असणे किंवा औपचारिक सादरीकरण समाविष्ट करणे, स्क्रिप्ट असणे किंवा कोणतीही स्क्रिप्ट नसणे. क्लायंट बाह्य पात्राची भूमिका घेतो, वेगळा रोल घेतला जातो किंवा त्याच्या किंवा तिच्या जीवनात प्रत्यक्ष कृती करतो. या संदर्भात बदलतात. अनौपचारिक असणे किंवा औपचारिक सादरीकरण समाविष्ट करणे, स्क्रिप्ट असणे किंवा स्क्रिप्ट नसणे. क्लायंट बाह्य पात्राची भूमिका घेतो किंवा त्याच्या किंवा तिच्या जीवनात प्रत्यक्ष कृती करतो. तर ड्रामा थेरपीचे तंत्रे काय आहेत? टेक्निक्स असं म्हणता येईल. मध्ये सामान्य तंत्रे काय आहेत? सर्वसाधारणपणे वापरले जातात. सायकोड्रामा आहे, मग सोशो ड्रामा आहे, म्हणजे काय सोसायटी मधला कोणताही एक इश्यू असणे, मग सोशल ड्रामा. प्लेबॅक थिएटर, रोल प्ले, थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड, ज्यांना त्रास आहे, जे साधारणपणे मनोरुग्ण आहेत किंवा मनोरुग्ण असणे फक्त एक त्रास असतो असं नाहीये, बाकी पण त्रास असतात, तर मग थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड असं म्हणता येईल. आणि थेराप्युटिक स्पायरल मॉडेल इत्यादी हे ड्रामा थेरपीचे सामान्य तंत्रे आहेत. आता उत्तेजक सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता. थेरपिस्टचा उद्देश सहभागींना त्यांच्या सर्जनशील स्वभाव विकसित करणे आणि प्रतिबंधाशिवाय ड्रामा थेरपीमध्ये त्यांच्या सहभागामध्ये उत्स्फूर्त असणे हे आहे. भूमिका खेळणे. सहभागी स्वतःचे कार्य करतात आणि दुसऱ्या व्यक्तीची भूमिका घेतात, ज्यामुळे त्यांना इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्यात आणि सहानुभूती दाखवण्यात मदत होते. रोल प्ले असं म्हणतात. भूमिका खेळणे म्हणजे रोल प्ले. स्क्रिप्टेड रोल, स्क्रिप्टची अंमलबजावणी करायची आहे. सहभागींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि विविध प्रकारच्या अनुभवांशी कनेक्ट होण्यास मदत करते. सुधारात्मक भूमिका, कृत्ये फारसे नियोजन न करता त्वरित केली जाते. आत्मजागरूकता आणि स्व अभिव्यक्तीमध्ये मदत करते.
भाषण आणि कथा सांगणे, सहभागी कथा सांगण्याची इच्छा व्यक्त करतो. नाटकातील हालचाली आणि अभिव्यक्तीद्वारे एखाद्याच्या जीवनाची कथा सांगितली जाते. अभिव्यक्ती अधिक सकारात्मक आणि चांगल्या प्रकारे सामना करणाऱ्या जीवन कथा त्यावर करण्यास प्रवृत्त करते. आणि मग प्रोजेक्टिव्ह प्ले आहे. विविध प्रकारच्या प्रॉप्सचा वापर केला जातो. सामान्यतः विकासात्मक मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वापरले जाते ज्यांना अडचणी आहेत. विकासात्मक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स विकासात्मक अडचणी डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स त्यांच्या संघर्ष आणि अपयशांचा सामना करण्यास मदत करते. ड्रामा म्हणजे कृती करणे, ऍक्शन म्हणता येईल. परिणामांचा सामना न करता सुरक्षित जागेत नकारात्मक वर्तन करणे समाविष्ट आहे. सेफ प्लेस असं म्हणता येईल. व्यसनाधीन वर्तनासाठी वापरले जाते. रुग्ण काही जुने अनुभव कृतीत आणू शकतात आणि यापूर्वीच्या अनुभवांभोवतीचे संघर्ष सोडवू शकतात. कृतीमध्ये कृती करणे या तंत्रामध्ये मुखवटे म्हणजे मास्क. तर सहभागींना अशा भावना आणि भावना निर्माण करण्यास मदत करतात ज्या अन्यथा कार्य करू शकत नाही. म्हणून ते त्यांचे संघर्ष, कोंडी, स्वप्ने, प्रतिमा आणि सामाजिक भूमिका सुरक्षितपणे व्यक्त करतात आणि एक्सप्लोर करतात. म्हणजे त्याच्याबद्दल आणखी जाणून घेतात त्या भावनांबद्दल. आता ड्रामा थेरपीचे फायदे काय आहेत? आधीच उपचार किंवा थेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी उपचारात्मक किंवा उपायकारक आहे. जोखीम असलेल्या व्यक्तींना मदत करून प्रतिबंधात्मक आणि सोयीस्कर आहे. रिस्क फॅक्टर ज्या व्यक्तींमध्ये आहे तर मग त्यांना पण मदत करते. त्यांची रिस्क कमी, जोखीम कमी करणं थोडंसं असू शकतं किंवा ती जोखीम चांगल्या प्रकारे चॅनलाइज करणं. एक सक्रिय दृष्टिकोन आहे जो कॅथार्सिस अनुभव समजून घेणे. कॅथार्सिस म्हणजे मी मगाशीच उदाहरण दिलं होतं. तर खूप राग आला आहे पण राग व्यक्त करू शकत नाहीये म्हणून व्यायाम किंवा नृत्य केले जाते. अनुभव समजून घेणे वर्तन आणि दृष्टिकोन बदलण्यास मदत करते. परिणामी वैयक्तिक वाढ होते. स्वयं अन्वेषण सक्षम केले आहे. स्वतःची वाढ आणि स्वतःची वृद्धी करण्यास अग्रगण्य, सामान्य आणि निरोगी व्यक्तींमध्ये. तर ड्रामा थेरपीचे काय निष्कर्ष आहेत? तर क्लायंटच्या समस्या किंवा क्लायंटच्या समस्या अंतरंगात किंवा बाह्य समस्या म्हणून खेळल्या जातात. इतर सदस्य आणि थेरपिस्टसह सामायिक किंवा समाविष्ट केलेल्या वस्तुनिष्ठ अटींमध्ये ही समस्या पाहिली जाऊ शकते. एखाद्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी, दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठी, अधिक आत्मज्ञान विकसित करण्यासाठी, स्वतःची संकल्पना आणि सामान्य कल्याण वाढवण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करते. तर मग ती म्हणजे ड्रामा थेरपी. मग आपण आता बघितलं डान्स आणि ड्रामा थेरपी. मला असं म्हणजे फायदे आधीच उपचार किंवा थेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी उपचारात्मक किंवा उपायकारक आहे. जोखीम असलेल्या व्यक्तींना मदत करून प्रतिबंधात्मक आणि सोयीस्कर केले आहे. एक सक्रिय दृष्टिकोन आहे जो कॅथार्सिस. म्हणजे तो राग आपण व्यक्त करू शकत नाही पण मग तो राग वेगळा एकांतामध्ये जाऊन व्यक्त केला जाऊ शकतो. तर मग तो म्हणजे व्यायाम किंवा नृत्य करून तो म्हणजे कॅथार्सिस आहे. आणि आपण त्या रागाबद्दल फार विचार पण करत नाही. राग कशामुळे आला आहे, कोणामुळे आला आहे याच्यावर पण फार विचार करत नाही. अनुभव समजून घेणे वर्तन आणि दृष्टिकोन बदलण्यास मदत करते. अनुभव समजून घेणे हे काय म्हणजे स्वतःचा पण अनुभव आणि दुसऱ्यांचा पण अनुभव हे आपल्याला साधारणपणे समजून घेता येतं ड्रामा थेरपीमध्ये. वर्तन आणि दृष्टिकोन बदलण्यास म्हणजे दृष्टिकोन आणि वर्तन म्हणजे दृष्टिकोन बदलल्यावर कदाचित वर्तन बदलेल, वर्तन बदलल्यावर दृष्टिकोन बदलेल किंवा एकाबरोबर एक येतच. वर्तन आणि दृष्टिकोन हे साधारणपणे सारखेच एकत्र येतात. बदलण्यास मदत करते. परिणामी वैयक्तिक वाढ म्हणजे याचा परिणाम काय आहे तर मग वैयक्तिक वाढ असते, व्यक्तीची वाढ होते. स्वयं अन्वेषण सक्षम केले जाते. सेल्फ अनालिसिस सुद्धा आणि
सोशल स्किल्स पण वाढले जातात. स्वतःची वाढ आणि स्वतःची वृद्धी करण्यास अग्रगण्य. स्वतःची वृद्धी म्हणजे आपल्याला समज एकंदर वाढतो आपला. तर मग भावनांबद्दल समज समज विचार करण्याच्या पद्धतीबद्दल समज वगैरे. मग हे डान्स थेरपीचे निष्कर्ष, फायदे आणि निष्कर्ष असे आहेत. तर मग आपण आता पुन्हा भेटूया नंतर आणि वेगळा विषय घेऊया. तर मग नमस्ते.